नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आपले मराठमोळे आदित्य सरपोतदार येत्या 7 जून 2024ला आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत नवीन हिंदी हॉरर कॉमेडी सिनेमा. त्या सिनेमाचं नाव आहे मुंजा. आता याचा काही दिवसांआधी म्हणजे 1-2 दिवसाआधी त्याचा टीजर आला होता, तेव्हा मला असं वाटलं होतं की हा जो काही प्राणी आहे, हा जे काही आपण निसर्गावर अत्याचार करतोय त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून माणसांच्या वस्तीत शिरतो आणि त्यातून काय काय कॉमेडी होते त्याच्यावर आधारित हा सिनेमा असेल. पण तसं नाहीये. आज या सिनेमाचा ट्रेलर सकाळ सकाळ आलेला आहे आणि ट्रेलर बघितल्यानंतर कळतंय की ही वेगळीच काहीतरी स्टोरी आहे. अतृप्त आत्मा, प्यासी आत्मा असा आपला हा मुंजा आहे. कारण याचं लग्न होणार असते एका मुन्नी बरोबर, पण लग्नाआधीच काही कॉन्स्पिरसीमुळे किंवा याचा काही कारणांमुळे मृत्यू होतो. पण तो मृत्यू झाल्यामुळे त्याचं लग्न मुन्नी बरोबर होऊ शकत नाही आणि म्हणून त्याचा आत्मा जो आहे तो भटकत राहतो. म्हणजे सॉर्ट ऑफ तो आय थिंक जान्हवी कपूरचा कुठला सिनेमा होता, रुही वाटतं. मला तर रुहीची स्टोरी एक्झॅक्टली आठवत नाहीये किंवा स्त्रीची स्टोरी पण अशीच काहीतरी होती का. आता एवढे दर आठवड्याला सिनेमे बघून बघून ना आधीचे बघितलेले सिनेमे पटकन आठवत नाहीत. असो, सो तुम्हाला असं वाटत असेल की अशीच काहीतरी स्टोरी होती स्त्रीची किंवा रुहीची, कारण फिल्म मेकर्स सुद्धा प्रोडक्शन हाऊस आणि सगळं तेच आहेत बहुतेक, कारण फ्रॉम द मेकर्स ऑफ स्त्री असं आपल्याला म्हटलं जाते. एनिवेज, महाराष्ट्रातली ही स्टोरी आहे, चेटुकवाडीमधली ही स्टोरी आहे. आणि मग त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आत्म्याला सोडवणार कोण, तर त्याचा वंशज. आता जेव्हा त्याचा वंशज जेव्हा पुन्हा गावी येतो तेव्हा तो विक्रम वेताळाचा खेळ सुरू होतो आणि त्या वंशजा थ्रू हा मुंजा स्वतःची मुंज पुरी करणं म्हणजे स्वतःची ती अतृप्त इच्छा पुरी करणार का, हे आपल्याला हा सिनेमा बघितल्यानंतरच कळेल. ट्रेलर बघून मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची वाटते, खास करून जेव्हा त्या मुंजाचे सीन्स येतात ते स्पेशल इफेक्ट्स आणि सगळं चांगलं झालेलं आहे. तो मुंजा असा चांगला क्रिपी सुद्धा वाटतो. फक्त जेव्हा त्याचे शॉर्ट्स येत होते तेव्हा आपल्या मोबाईलचा ब्राईटनेस फुल करावा लागत होता. एवढे काळोखी शॉर्ट्स ठेवले होते, एवढे काळोखी शॉर्ट्स. म्हणजे मी आदिपुरुष वेळेला बघितलं होतं की तुमचे VFX CGI यातले काही काही त्रुटी झाकण्यासाठी म्हणून थोडे ते ब्राईटनेस त्याचा कमी केला जातो, कारण तुम्हाला ते एवढं पटू नाहीये. पण इकडे तसं वाटत नाहीये. पण का माहिती नाही, ब्राईटनेस खूपच कमी होता बुवा. म्हणजे त्या मुंजाला शोधावं लागेल आपल्याला. वेगळे चष्मे वापरून एवढा डार्क थीम त्या मुंजा असताना केली होती आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कमी वाटायचा. बाकी ओव्हरऑल जसं स्त्री किंवा स्त्रीच्या ट्रेलरमध्ये खास करून थोडे असे काही काही पंचेस होते, म्हणजे त्या बॅनर्जींचे किंवा आपल्या राजकुमार रावचे किंवा त्या 3 मित्रांचे चांगले चांगले पंचेस आपल्याला मध्ये मध्ये बघायला मिळाले होते. तसे इकडे थोडे फोर्स्ड वाटतात. त्यामुळे कदाचित नवीन कलाकार आहेत त्याच्यामुळे असू शकतं मे बी. बट बघूया. आय थिंक आता आपण जजमेंट काही देऊया नको, कारण एक युनिक कॉन्सेप्टवाला हा सिनेमा आहे. सो जर थिएटरमध्ये हा सिनेमा बघण्याची आपण वाट बघूया. ओव्हरऑल काहीतरी वेगळं, जसं भेडियामध्ये सुद्धा पंचेस चांगले वर्क होत होते ट्रेलरमध्ये, तसं इकडे थोडं कमी वाटलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या ट्रेलरच्या शेवटी जेव्हा तो मुंजा त्या आपल्या सरदार पाजीना म्हणतो की तेरे गुलाबजाम तो बहुत मीठे होंगे, खाऊ क्या, आणि मग तो आपल्या गुलाबजामांकडे हात ठेवतोय, आता जरा बस झालं. आता असं वाटतं ते एका पॉईंटला काय हसू येत नाही त्या विनोदांवर. एनिवेज, असेल मे बी असा ऑडियन्स सुद्धा ज्यांना असे विनोद आवडत असतील किंवा अजूनही असे त्यांना नवीन वाटत असतील जे आपण शाळा कॉलेजमध्ये वापरायचो. एनिवेज, ते लाईक आय सेड की आत्ता जजमेंटल नको होऊया. आणि आपल्या मराठमोळा डिरेक्टर आहे, सो जास्तीत जास्त गर्दी येत्या 7 जून 2024ला आपल्याला थिएटरमध्ये करायला हवी. म्हणजे जर हा ट्रेलर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.